आज 12 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरी विषयक धोरणांविरोधात केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी देशव्यापी भारत बंद पुकारलाय। या बंदला CITU, AITUC, INTUC, HMS यांसह प्रमुख कामगार संघटना तसेच संयुक्त किसान मोर्चा व इतर शेतकरी संघटनांचा पाठिंबा आहे। सुमारे 30 कोटी कामगार व शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून 4 नवीन कामगार संहिता रद्द करणे, खासगीकरणाला विरोध, मनरेगाचे पुनरुज्जीवन आणि सामाजिक सुरक्षेची हमी या प्रमुख मागण्या आहेत। महाराष्ट्रातही या भारत बंदला मोठा प्रतिसाद मिळत असून मुंबईत वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर दुपारी 3 वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। बँक कर्मचारी, बस रिक्षा, टॅक्सी चालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, परिचारिका, फेरीवाले, कंत्राटी व असंघटित कामगार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत। त्यामुळे अनेक भागात सार्वजनिक वाहतूक, बँकिंग सेवा, बाजारपेठा, दुकाने, सरकारी कार्यालये तसेच काही शाळा महाविद्यालयांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे। दरम्यान रुग्णालये, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, आरोग्य सेवा, वीज पाणी पुरवठा तसेच दूध व भाजीपाला पुरवठा या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहणार असल्याचे संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले। कामगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित होत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने तातडीने धोरणात बदल करावेत अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। एकीकडे देशभर कामगार आणि शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला असताना दुसरीकडे अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्नही सुरू आहे। मात्र 4 कामगार संहितांसह शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार नेमकी काय भूमिका घेते याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। भारत बंदमुळे उमटलेला हा आवाज सरकारपर्यंत पोहोचतो की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।